तळोजा ते पोलादपूर भविष्यात पुन्हा अशी घटना घडल्यास हिंदू समाज आक्रमक होणार। महाडमध्ये हजारो सकल हिंदू बांधवांचा प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा। 5 दिवसांपूर्वी बकरी ईदच्या दिवशी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे झालेल्या गौवंश हत्या प्रकरणाची आगामी काळात तळोजा ते पोलादपूर पर्यंत पुनरावृत्ती झाल्यास हिंदू समाज आक्रमक होईल असा रोखठोक इशारा हिंदू सकल समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी आज महाड येथे सकल हिंदू समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेल्या विराट मोर्चाला सामोरे जाताना दिला आहे। मागील वर्षभरातील महाड तालुक्यातील ही तिसरी संतापजनक घटना असून या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटल्याचे दिसून आले होते। आज चौदारतळी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा विराट मोर्चा हुतात्मा कमळाकर दांडेकर चौकातून बाजारपेठेमधून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी उमेश गायकवाड यांनी सर्वांच्या वतीने उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले। आपल्या सुमारे 15 मिनिटाच्या आक्रमक भाषणामध्ये उमेश गायकवाड यांनी इसाने कांबळे येथे झालेला हा गोवंश हत्या प्रकरणाचा विषय हिंदू मुस्लिम धर्माचा विषय नसून त्या पलीकडचा पोहोचला असल्याचे नमूद केले। हिंदूंवर अशा पद्धतीने मोर्चे काढण्याची वेळ काय येते याचे कारण स्पष्ट करताना योग्य वेळी रक्त सांडावयास एकत्र येण्यास हिंदू कमी पडत असल्याचे सांगून या ठिकाणी हिंदुत्ववादी होण्यास आपण विसरलो असल्याचे नमूद केले। आज गायीचे रक्त पाहायला लागते याचे कारण आपण संघटित होत नाही याबद्दल खंत व्यक्त करून आज जमलेली वज्रमूठ कायम ठेवून भविष्यात याच पद्धतीने अशा घटनांना सामोरे जावे लागेल असे सांगितले। आज केवळ समाजातील 16% हिंदू कडवट असून तो 60% होण्याची गरज असल्याचे सांगताना असे झाल्यास राजकारणापेक्षा राष्ट्रकारण, धर्मकारण, अर्थकारण आणि संस्कृती कारणाची रेष मोठी होईल व समाजकंटकांना समोर येणं मुश्किल होईल असा विचार त्यांनी मांडला। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, सीताराम कळंबे, महाड। एक मिनिट, सर्वांना एक सगळ्यांच्या माहितीसाठी, कारण सकल हिंदू समाजाचा मोर्चा आहे। इथं माझ्या मागे हिंदू असल्याने नाही या बाकीची गंमत बघा। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। भवानी का